नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. आज आहे सोमवार आणि आज मला जायचं आहे पुण्याला. त्याच्यामुळं माझा भाऊ आहे ना, सकाळीच मला सोडायला आलेला आहे. गावाकडे काय आहे ना, जेव्हा पाऊस पडतो ना, तेव्हा रस्ते भरपूर खराब होतात. कारण रस्ते हे कच्चेच असतात. दगडाचे वगैरे प्रॉपर नसतात. फक्त मुरुम टाकलेला असतो आणि त्याच्याच बेसिसवर रस्ते असतात. तर त्याच्यामुळं गाडी वगैरे भरपूर सटकती आणि सकाळी पाऊस चालू नव्हता, तरी पण आमचा रस्ता भरपूर खराब असल्यामुळं आम्ही आज मोठ्या गाडीतच जातोय फोर व्हीलरनी आणि टू व्हीलरनी याच्यामुळं नाही जाते कारण कपडे वगैरे खराब होईल आणि मला डायरेक्ट ऑफिसला जायचं असं म्हणून देखील. कारण जर कपडे वगैरे खराब जर झाले तर मला पीजीवर जाऊन चेंज करावं लागेल आणि नंतर ऑफिसला जावं लागेल, जे की भरपूर वेळ घेईल म्हणून. तर आता आम्ही चाललेलो आहे गंगापूरला. गंगापूरच्या मागे आता साधारणतः आम्ही. आणि काय झालेलं आहे ना, ह्या रस्त्याचे म्हणजे गंगापूर वैजापूरचे आहे ना, पहिले काम झालं होतं. म्हणजे एक लेअर दिला होता त्याच्यावर पातळ एकदम. त्याच्यामुळं साईडचे जे मार्कआउट असतात त्या दिसतच नाही आहे. मग आता यांनी काय केलं ना, स्पीड ब्रेकर जिथं आहे ना, तिथं ॲटलिस्ट रेडियमचे इंडिकेटर टाकलेले आहे, जेणेकरून की सहज स्पीड कमी करता येते. आणि जर साईडनी जर मार्कआउट तोडलेले असेल ना प्रॉपर व्हाईट कलरमधले, तर आहे ना आपल्याला वाहन कोणत्या लाईनमध्ये चालावं हे पण एक्झॅक्ट कळतं आणि आपली हद्द पण कळते की आपल्याला कुठपर्यंत गाडी चालवायची आहे. आणि जर ही नसेल ना, तर याच्यामुळं मला तरी वाटतं ॲक्सिडेंट होतात. थोडेफार तरी की ॲक्सिडेंट नक्की होत असतील. तर आता मी गंगापूर सोडलेलं आहे आणि निघालेलो आहे भेंडाळा फाट्याच्या दिशेने. कारण मी जाणार आहे विष्णूसोबत, ज्याच्यासोबत मी मागे आलो होतो आणि तेव्हा मी जोगेश्वरी मिसळचा व्लॉग बनवला होता. तर मी पोहोचलेलो आहे भेंडाळा फाट्यावर. माझा भाऊ लगेच गेला कारण आज आहे ना मी थोडं लेट निघतो आहे. त्याच्यामुळं आहे ना माझ्या भावाला सकाळी घरी जाऊन गायांचं वगैरे आवरायचं पण असतं, गाईचं दूध पण काढायचं असतं, त्याच्यानंतर मुलांना सोडायला पण जावं लागतं. त्याच्यामुळं तो लगेच गेलेला आहे. आणि भेंडाळा फाट्याला पोहोचल्यानंतर साधारणतः विष्णू जो आहे ना 20 मिनिटानंतर आला आणि आता आम्ही निघालेलो आहे पुण्याच्या दिशेने. आता तुम्ही नेवासा फाटा जेव्हा क्रॉस करता, नेवासा फाटा किंवा शनी शिंगणापूर फाटा, त्याच्यापुढे ना एक घाट लागतो. त्या घाटाचं आहे ना आता नाव बदललेलं आहे. तर त्याचं नाव आता झालेलं आहे ज्ञानेश्वरी घाट. तर पहिलं त्याला आहे ना पांढरीचा पूलच म्हणत होते. त्याचं नाव काहीही असो, पण त्याला पहिलं पांढरीचा पूलच म्हणत होते. आणि आता आम्ही असं चाललेलो आहे पुण्याच्या दिशेने. गाडीमध्ये ना आज जाताना भरपूर टॉपिकवर डिस्कशन झाले. जसं की CJPचा जो प्रोटेस्ट चालू आहे त्याच्यावर डिस्कशन झालं. गडकरींचं जे इथेनॉलचं मिक्सिंग आहे, ब्लेंडिंग आहे, त्याच्यावर पण डिस्कशन झालं. भरपूर अशा टॉपिकवर डिस्कशन झालं आमचं. तर विष्णूसोबत आहे ना माझी साधारणतः ही 4थी ते 5वी राईड आहे साधारणतः. आणि मी रिटर्न जाताना पण म्हणजे शुक्रवारी मी घरी जाणार आहे, तर तेव्हा पण मी याच्यासोबतच रिटर्न जाणार आहे असं आमचं ठरलेलं आहे. कारण विष्णू, अजून आणखी एक रोहित आणि मी, आम्ही तिघं तर फिक्स आहे रिटर्न जाताना आणि आणखी कोणी भेटलं तर घेऊन जाणार आहे. तर मी जसं तुम्हाला सांगितलं होतं मला मायग्रेनचा इश्यू आहे. मागे भरपूर वेळेस सांगितलेलं आहे मी मायग्रेनचा इश्यू आहे. त्याच्यामुळे आहे ना मला त्याची ट्रीटमेंट करायची. आता मला वमन करायला जायचं आहे. तर वमन करण्याच्या आधी ना ही साधारणतः 15-1 दिवसाची प्रोसिजर असती आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये आणि खाण्याचे भरपूर पथ्य पाणी पाळावं लागतं त्याला. आणि जवळपास 7 ते 8 दिवस तूप प्यावं लागतं तुम्हाला, जे हळूहळू वाढवत जावं लागतं. मी येणाऱ्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवल ते. पण त्याच्यासाठी ना मला वर्क फ्रॉम होम पाहिजे ॲटलिस्ट 15-1 दिवसासाठी तरी. तर मी त्याच्यासाठी अप्लाय केलेलं आहे कंपनीमध्ये. भरपूर दिवसाचं केलेलं आहे ते पण अप्लाय. आणि मला अप्रूव्हल भेटलेलं आहे माझ्या प्रोजेक्ट साईडनी. पण आता होतं काय ना, आता ते अप्लाय पण तुम्हाला 15 डेज बिफोर करावं लागतं. पण माझं आता ते साधारणतः 10 दिवसावरच आलेलं आहे जी डेट आहे ती. तर त्याच्यामुळं मला जो माझा मॅनेजर आहे, माझा वरती जो मॅनेजर आहे, त्याच्या थ्रू अप्लाय करून घ्यायचं आहे आता ते. तर असं चालू आहे. आता मी फ्रायडेला माझ्या मॅनेजरला पिंग केलं होतं मॉर्निंगमध्ये की आपण कनेक्ट कधी करूया किंवा ते कधी रेज करायचं. तर मला मॅनेजरचा त्याच्यावर रिप्लाय आला होता की आपण 5:30 वाजता कनेक्ट करू असा. आणि मला आहे ना ते शुक्रवारीच कंप्लीट करून घ्यायचं होतं. आणि मग मी त्याच्यामुळं काय केलं, सकाळीच कामाला लागलो. माझं 5:30 वाजेपर्यंत पूर्ण काम सर्व झालेलं होतं. साधारणतः 4 वाजताच काम झालेलं होतं. तरी पण मी थोडा वेळ बघितला आणि 5:30 वाजले. तर मी बघितला माझा मॅनेजर काही ऑनलाईन नव्हता आणि म्हणजे इनफॅक्ट फोनवर पण तो ऑनलाईन दिसत नव्हता. मग मी काय केलं ना, साधारणतः अर्धा तास आणखी वेट केला आणि 6 वाजता त्याला मेसेज टाकला की कॅन वी कनेक्ट असा. तर त्याच्यावर भाऊचा काहीच रिप्लाय नाही.
मग मी त्याला साधारणतः 6:30 वाजता डायरेक्ट कॉल केला आणि म्हटलं, "सर आपल्याला कनेक्ट करायचं होतं कारण मला ते रेज करायची रिक्वेस्ट म्हणून." तर त्याच्यावर त्यांचा रिप्लाय होता, "हो, हो, आपण करू मंडेला." पण मग मला असं वाटतं ना, जर मंडेला जर केलं असतं ना मी, तर कदाचित ते जर खूप लेट झालं तर आणि आहे वेळ तर करायला काय हरकत आहे ना. कारण अप्रूव्हल यायला अजून पण वेळ लागणार होता. HR लोकं पण असे पण इझिली अप्रूव्हल देत नाही या गोष्टींना. तुमचं रिझन काहीही असो तरी पण. कारण मी पण कोणाचा तरी मॅनेजर आहे, त्याच्यामुळे मला HR लोकांचा अनुभव चांगला आहे. HR लोकं इझिली अप्रूव्हल देत नाही आणि आता हे जेव्हा माझा मॅनेजर रेज करेल ना, तेव्हा ते HR लोकांकडे जातं आणि माझा तरी अनुभव असा आहे, HR लोकं डेलिबरेटली ते हटकून लेट अप्रूव्ह करतात, जेणेकरून की लोकांना ते इझी वाटायला नको वर्क फ्रॉम होम मागायला म्हणून. आणि मग मी साधारणतः 6:30ला जेव्हा कॉल केला आणि त्याला बोललो, की म्हणजे मॅनेजरला, की "कधी करायचं सर हे आपण?" तर ते मंडेला म्हटले आणि दुसरा काही पर्याय नव्हता. कारण ते म्हणे, "नाही, नाही, मी मंडेला फिक्स करेल म्हणे. आपण मंडेलाच कनेक्ट करू. मी बाहेर आहे." आणि मला हे सकाळपासून उत्तर ऐकून मी वैतागलेलो होतो आणि माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. तर मग तेच आज मला काम कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर हे एक होतं. आता हे अप्रूव्हल कसं भेटेल हे पण माझ्या डोक्यामध्ये चालूच होतं. कारण खूप गरजेचं होतं ते अप्रूव्हल आणि खाण्याचे पथ्य पाणी भरपूर असतात. त्याच्यामुळं घरूनच काम करणं सोयीस्कर असणार आहे माझ्यासाठी. तर आम्ही ना सुप्याच्या पुढे ना जोशी वडेवाले इथं थांबलो आणि तिथे ना सद्गुरू श्री वामनराव पै यांचे काही थॉट्स होते. तुम्ही पॉज करून नक्की वाचू शकता. भारी होते एकदम. आणि आता आम्ही निघालेलो आहे पुण्याच्या दिशेने. नाश्ता वगैरे झालेला आहे. इथं आम्ही पोहे खाल्ले आणि चहा घेतला. पोहे 40 रुपयाला होते आणि चहा 20 रुपयाला होतं. सगळ्यांनीच नाही खाल्ले पोहे आणि सगळ्यांनी चहा पण नाही घेतला. तर असं होतं. साधारणतः 200 रुपये बिल आलं होतं, जे आम्ही इक्वली डिस्ट्रीब्यूट करून घेणार होतो. म्हणजे TTMM, तू तुझं मी माझं या हिशोबाने डिस्ट्रीब्यूट करून घेणार होतो. आता ही समोर आहे ना थार गाडी बघा, हिला नंबर प्लेट पण नाही आहे आणि हिच्या काचा पण पूर्ण काळ्या आहे. आतमधलं काहीच दिसत नाही आहे आणि तरी पण पोलीस लोकं यांना पकडणार नाही. ते तुम्हालाच पकडतील. भरपूर दिसतात या थार गाड्या रस्त्यामध्ये, ज्यांना नंबर प्लेट नसते. मला नाही माहीत असं काय आहे, पण भरपूर दिसतात रस्त्यामध्ये. पुण्याकडं आम्ही जसं पुढे जात होतो, तसं रस्त्यामधली ट्रॅफिक आणखीनच वाढत चाललेली होती आणि भरपूर ट्रॅफिक लागत होती. विशेषतः जो खराडी बायपास आहे तिथं भरपूर ट्रॅफिक होती आणि वाघोलीला पण भरपूर ट्रॅफिक लागली होती आम्हाला. राजनगावला पण भरपूर ट्रॅफिक लागली होती. सर्वच ठिकाणी भरपूर ट्रॅफिक लागली होती आम्हाला. फायनली आम्ही पुण्यामध्ये पोहोचलेलो आहे आणि आता कॅन्टोन्मेंट एरियाकडे चाललेलो आहे आम्ही. कारण तिथून आम्हाला ब्रह्मन चौकाकडे जायचं आहे आणि मग रक्षक चौक, नंतर विशालनगर, नंतर वाकड चौक, नंतर फेज 1, फेज 2 असं करत करत मला कंपनीपर्यंत जायचं आहे. पुण्यामध्ये आलो तर पाऊस चालू होता. आम्हाला पाऊस शक्यतो कुठं लागला नाही. सुप्याला जेव्हा जात होतो, सुप्याचे जे डोंगर आहे तिथं डोंगरावर पाऊस चालू होता, पण सुपे शहरामध्ये पाऊस नव्हता. वाघोली वगैरे इथे पण पाऊस लागला नाही आम्हाला, पण पुण्यामध्ये आल्यानंतर पाऊस चालू होता. आणि जेव्हा वाकड ब्रिजला पोहोचलो ना, तेव्हा पाऊस बिलकुल नव्हता. ऊन पडलेलं होतं तिथे. साधारणतः 12 वाजता मी ऑफिसमध्ये पोहोचलो आज आणि असं ऊन पडलेलं होतं ऑफिसमध्ये आणि साधारणतः ऑफिसमधून मी 8 वाजता बाहेर पडलेलो आहे. ही अशी ऑफिसमध्ये सेन्सर सिस्टीम आहे, ज्याने तुम्ही जसं मूव्ह होशाल तसं ॲटोमॅटिक लाईट लागत जाता. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.